अजित पवारांनी खुद के गिरेबान में झांक के देखना चाहिए। अजित पवारांचं हे वक्तव्य जे आहे हे वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असणारं हे वक्तव्य आहे असं मला वाटतं। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झांक के देखना चाहिए जसं हिंदीमध्ये म्हणतात ते पाहिलं पाहिजे। ते कोणत्या पक्षाबद्दल म्हणतायत? नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत। खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे। आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं। 70,000 कोटीचा आरोप ज्यांनी माझ्यावरती केला होता त्यांच्यासोबत मी आता सत्तेत आहे असा खुलासा मी तुम्हाला पुन्हा तेच सांगेन की त्यांनी जे म्हटलं त्याला मी एका वाक्यात जे म्हणायला पाहिजे होतं ते मी ऑलरेडी म्हटलंय। मी आज या ठिकाणी प्रेसला यासाठी आलो आहे की पुणे महानगरपालिकेतील जनता यांनी भारतीय जनता पार्टीलाच मतदान का द्यावं, तर इथल्या असणाऱ्या जनतेच्या आवश्यक असणाऱ्या ज्या नागरी सुविधा आहेत त्या नागरी सुविधा प्राधान्याने कोण पूर्ण करू शकतं, तर ते केंद्रातलं नरेंद्र मोदीजींचं सरकार की ज्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरला सर्वात जास्त 10 पटपेक्षा जास्त पूर्वीपेक्षा 10 पटीपेक्षा जास्त पैसे दिलेत। राज्यामधील असणारं देवेंद्रजींचं सरकार सुद्धा पूर्ण लक्ष ठेवून या सगळ्या गोष्टी करण्याचा विचार करत आहे। सार्वजनिक व्यवस्थेमधून वाहतुकीच्या व्यवस्थेमधून प्रदूषण होत आहे हे लक्षात घेऊन 1000 ई बसेस देण्याचा निर्णय हा शासन करत आहे। असे अनेक निर्णय जे आहेत ते सरकारच्या माध्यमातून होत आहेत। हे सामान्य लोकांपर्यंत जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून द्यावं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।